नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? भारतात दरवर्षी 11 मे हा दिवस नॅशनल टेक्नॉलॉजी डे म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. पण 11 मे 1998 रोजी असं नेमकं काय घडलं होतं, ज्यामुळे संपूर्ण जग भारताकडे एका वेगळ्याच आदराच्या नजरेने पाहू लागलं? आजच्या या सादरीकरणात आपण याच ऐतिहासिक दिवसाचा थरार, त्यामागचं विज्ञान आणि भारताच्या आजवरच्या अचंबित करणाऱ्या तांत्रिक प्रगतीचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता साहजिकच सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपण हा दिवस नेमका का साजरा करतो? हा दिवस कॅलेंडरवरची फक्त एक साधी तारीख नक्कीच नाहीये, तर तो एका मोठ्या संघर्षाचा, भारताच्या वैज्ञानिक मुत्सद्देगिरीचा आणि आपल्या अफाट क्षमतेचा एक जिवंत पुरावा आहे. यामागची कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल, एका अशा घटनेकडे जिने भारताची जागतिक स्तरावर एक नवी ओळख निर्माण केली. तर आपला पहिला भाग आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे. आणि या दिवसाचा पाया ज्या घटनेवर उभा आहे तो आपला दुसरा भाग 1998ची ऐतिहासिक अणुचाचणी. तर मित्रांनो, वेळ होती मे 1998ची आणि ठिकाण होतं राजस्थानमधील रखरखीत पोखरण वाळवंट. संपूर्ण जग अनभिज्ञ होतं, पण भारताने जगाला धक्का देणारी एक अत्यंत मोठी आणि गुप्त चाचणी करण्याची तयारी पूर्ण केली होती. हे असं एक मिशन होतं ज्याने भारताला सामर्थ्यवान देशांच्या रांगेत नेऊन बसवलं. या गुप्त मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन शक्ती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली DRDOचे तत्कालीन प्रमुख डॉ. APJ अब्दुल कलाम आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. R चिदंबरम यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या मोहिमेची गुप्तता इतकी जबरदस्त होती की अमेरिकेच्या CIAच्या आधुनिकतम सॅटेलाइट्सना सुद्धा याचा सुगावा लागला नाही. कर्नल गोपाल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या तुकडीने आणि आपल्या वैज्ञानिकांनी अक्षरशः जगाच्या डोळ्यात धूळफेक करून हे मिशन फत्ते केलं होतं. आता हे समजून घेण्यासाठी हा तक्ता बघा. भारताने याआधी मे 1974 मध्ये स्माइलिंग बुद्धा या सांकेतिक नावाने पोखरण 1 चाचणी केली होती, जी मुळात एक फिशन चाचणी होती. पण 1998ची ऑपरेशन शक्ती म्हणजेच पोखरण 2 ही चाचणी त्याच्या कितीतरी पटीने मोठी आणि प्रगत होती. यामध्ये फिशन आणि फ्युजन अशा दोन्ही प्रकारच्या उपकरणांचा यशस्वी स्फोट घडवून आणला गेला. या एका घटनेने भारताने केवळ आपली अणुशक्तीच वाढवली नाही, तर आम्ही आता एक परिपूर्ण अणुशक्ती राष्ट्र आहोत हे जगासमोर ठामपणे सिद्ध केलं. आपला तिसरा भाग आहे पोखरण चाचणीचे महत्त्व. भारताने स्वतःला अणुवस्त्रधारी राष्ट्र घोषित केल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अक्षरशः खळबळ उडाली होती. अनेक देशांनी आपल्यावर कठोर आर्थिक निर्बंध लादले, पण आपण भारतीय खचून जाणारे थोडेच आहोत. या निर्बंधांमुळे भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेचा संकल्प अधिकच पक्का झाला. आपण जगाला दाखवून दिलं की भारत केवळ तंत्रज्ञान वापरणारा देश नाही, तर ते निर्माण करणारा देश आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला वाटत असेल 11 मे म्हणजे फक्त अणुचाचणी, पण तसं नाहीये. हा खऱ्या अर्थाने तिहेरी विजय होता. पोखरांच्या अणुचाचण्यांसोबतच याच दिवशी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आणि नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने बनवलेल्या हंसा-3 या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी विमानाने यशस्वी उड्डाण केलं. भारतीय तंत्रज्ञानासाठी हा लिटरली एक सुवर्ण दिन होता. आता वळूया भाग 4 कडे, तंत्रज्ञान दिनाचा सन्मान. या विलक्षण यशाने भारावून जाऊन तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक अत्यंत भारी गोष्ट केली. लाल बहादूर शास्त्रींच्या जय जवान जय किसान या प्रसिद्ध घोषणेमध्ये त्यांनी जय विज्ञान या शब्दांची अभिमानाने भर घातली आणि तेव्हापासून हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. आज संपूर्ण देशभरातील CSIR, CCERI सारख्या संशोधन संस्थांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि युवा संशोधकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यामागचा मुख्य उद्देश अगदी साधा आहे: तरुण पिढीच्या मनात विज्ञानाची ज्योत पेटवणं आणि त्यांना नवनवीन शोध लावण्यासाठी प्रेरित करणं. आता नवकल्पनांना केवळ शाब्दिक प्रोत्साहन देऊन चालत नाही, बरोबर, त्यांना भक्कम आर्थिक बळही लागतंच. म्हणूनच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे तंत्रज्ञान विकास मंडळ दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतं. स्वदेशी तंत्रज्ञानाचे यशस्वी व्यापारीकरण करणाऱ्यांना तब्बल 25 लाख रुपये, तर उत्कृष्ट MSMEs आणि उदन्मुख तंत्रज्ञान स्टार्टअप्सना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे रोख पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार आपल्या भारतीय उद्योजकांना जागतिक स्तरावर भिडण्यासाठी खऱ्या अर्थाने ताकद देतात. पुढे पाहूया भाग 5, भारताची तांत्रिक प्रगती.
भारताची तांत्रिक प्रगती ही 1998च्या त्या ऐतिहासिक दिवसापासून आजतागायत अविरत सुरूच आहे. पोखरणच्या त्या स्वावलंबी वृत्तीचा पाया आजच्या इस्रोच्या यशस्वी अंतराळ मोहिमांमध्ये आणि संपूर्ण जगाला अचंबित करणाऱ्या आपल्या UPI पेमेंट सिस्टीममध्ये स्पष्ट पाहायला मिळतो. भविष्याकडे पाहिल्यास नीती आयोगाचं अत्यंत महत्त्वाचं धोरण समोर येतं. ते म्हणजे AI फॉर ऑल, म्हणजेच सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता. भारत तंत्रज्ञानाचा वापर केवळ आर्थिक फायद्यासाठी करत नाहीये, तर समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी करत आहे. आरोग्यसेवा, शेती आणि स्मार्ट शहरांसारख्या क्षेत्रांमधील गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी आज भारतात AIचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जातोय. थोडक्यात सांगायचं तर हे अत्याधुनिक तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं भारताचं ध्येय आहे. आणि हे सगळं मोठं स्वप्न सत्यात कोण उतरवणार आहे? तर भारताची होतकरू तरुण पिढी. ह्याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विधान अगदी चपखल बसतं. भारताचे टिंकरप्रेन्युअर्स लवकरच जगातील आघाडीचे उद्योजक बनतील. आपल्या देशाची भविष्यातील तांत्रिक ताकद ही आजच्या तरुण पिढीच्या आणि वेगाने विस्तारणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टमच्या हातात आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नवनवीन उपाय शोधणारे हेच तरुण भारताला जागतिक पातळीवर एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत, यात शंकाच नाही. तर मित्रांनो, आपण 1998च्या पोखरण चाचणीच्या अंगावर काटा आणणाऱ्या थरारापासून ते आजच्या AI आणि स्पेस मिशन्सपर्यंतचा थक्क करणारा प्रवास पाहिला. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आपल्याला नेहमीच एक महत्त्वाची आठवण करून देतो. ती म्हणजे देशाची खरी ताकद केवळ सीमेवरील शस्त्रास्त्रांमध्येच नसते, तर ती आपल्या प्रयोगशाळांमध्ये, संशोधन केंद्रांमध्ये आणि नवनवीन कल्पनांमध्येही असते. आजच्या या सादरीकरणाचा शेवट आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. भारताच्या भविष्यातील तांत्रिक प्रगतीत आपलं सर्वांचं वैयक्तिक योगदान काय असू शकेल, यावर नक्की विचार करा. जय हिंद.